सावेडीत प्रिशा समर कॅम्पचा दिमाखात शुभारंभ। मुलांनी मोबाईल सोडून मैदानी खेळांकडे वळावे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे। मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या बालपणाला पुन्हा मैदानाचा रस्ता दाखवण्यासाठी सावेडीत प्रिशा समर कॅम्पचा धडाक्यात श्री गणेशा झाला आहे। संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या शिबिरामुळे महापौर उद्यान आता बालकांच्या उत्साहाने आणि खेळांच्या किलबिलाटाने ओसंडून वाहत आहे। माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते या कॅम्पचे उद्घाटन झाले। सुदृढ आरोग्यासाठी डिजिटल साधनांचा मोह सोडा आणि मैदानी खेळांशी मैत्री करा असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला। केवळ खेळच नव्हे तर मुलांवर चांगले संस्कार आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना व्हावी हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हरवत चाललेले मैदानी खेळ आणि मुलांचे शारीरिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी हा उपक्रम एक संजीवनी ठरत आहे। क्रीडा, संस्कृती आणि संस्कार यांचा हा अनोखा त्रिवेणी संगम सावेडीतील पालकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला असून पहिल्याच दिवशी मुलांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज सावेडी गावामध्ये प्रिशा समर कॅम्प चालू झालेला आहे। प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये आज आपण पाहिलं इथे जवळजवळ 150 मुलं लाठीकाठी असेल, दांडपट्टा असेल, हॉर्स रायडिंग असेल, क्रिकेट असेल, डान्स असेल, अशा विविध खेळांमध्ये भाग घेऊन प्रत्येकाने उत्साह दाखवलेला आहे। उद्या चित्रकलेसाठी कागद आणून ते चित्र काढण्याचा एक उपक्रम आहे, वक्तृत्वाचा उपक्रम आहे। अशा विविध गुणांनी हा कॅम्प चालू झालेला आहे। एकदम प्रचंड चांगल्या वातावरणात सर्वांनी आनंदाने हा कॅम्पमध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद घेत आहे आणि हा कॅम्प यशस्वीसाठी सर्वांचं योगदान लाभलेलं आहे। विशेष करून लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, एकदम आनंदी झालेले आहेत। असा सावेडी भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा कॅम्प होतोय, तर प्रत्येकाच्या आनंदी वातावरणात हा कॅम्प चालू आहे। ह्यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो, ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, चांगले काम केले। धन्यवाद। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।